सिरोंच्या मुख्यालयापासून 45 किलोमीटर दुरीवर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जार्जपेठा येथे काही वर्षांपूर्वी सोलरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेतील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली होती. मात्र ती सोलर हवाधुळीमुळे बंद पडलेली आहे अशी माहिती पालकांनी दिली आहे. तर त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाच्या वेळी हात धुणे आणि जेवणानंतर हात धुण्यासाठी शिक्षकांकडून कोसोदूर पाणी आणून ठेवावं लागत आहे. त्यासाठी सोलरमुळे चालणारे पाणी व्यवस्था लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी आता शाळा समिती अध्यक्ष आणि पालकांनी स्टार महाराष्ट्र न्यूज सोबत बोलताना व्यक्त केली आहे. श्याम बेजणवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली. जिल्हा परिषद शाळा जार्जपेठ आहे. इथे काही वर्षापूर्वी सोलारद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली होती. मात्र या ठिकाणी काही दिवसापासून इथं सोलार सिस्टम काही हवाधुळीने उडून गेल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. आणि इथे आपल्यासोबत या गावातील लोक समजा आणि प्रतिष्ठित नागरिक आहेत. यांना विचारूया. सर, आपलं नाव काय? सुरेश रुपामाडे. आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेच्या अध्यक्ष. यांनी ह्या जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष आहेत. यांनी मी काय म्हणतो सर, हे तर किती दिवसापासून पाणी बंद आहे? 3 वर्षापासून बंद आहे पाणी. 3 वर्षापासून बंद असल्याचे सांगत आहे. आणि दुसरे पालक सुद्धा आपल्यासोबत आहे. सर, आपण काय बोलताय? आता 3 वर्षापासून बंदच आहे. पण त्यामुळे काही तर आता करायला लागेल ना पोरासाठी व्यवस्था. पाणीसाठी काही तर पाणी नाही तर ते कुठून जाऊन आता हात धुते, आता पिते कुठून आणते? त्यांच्या छपराचा तर आणूनच द्यायला लागते. नाहीतर ते नालेवर पोरं नालेवर जाते, हात धुवून येते, ताटवर घेऊनच हात धुवूनच तिकडून येते. पण आता ते खाते कसं? त्यांच्या कच्च्यावर काहीच नाही, ताटीवर नाही बसते का? तसं ते व्यवस्था ते पाहिजे ना. हां, तसं म्हणून आता मी गेले वर्ष तेच बोललो होतो ते सरांना. नाही तर मी अपडेट दिलेत होते, त्यांना सांगितलं होते भरता म्हणून मी सांगलो. पण आता पुन्हा येवच आहे, हे आता ते रेकॉर्ड करायच्या मध्ये येवच आहे म्हणून ते टीचर आता नवीन टीचर चांगले मी पाठवून दिले त्यांच्या. आता येते, आता 1-2 महिन्याला येते म्हणून ते आता जून महिन्याला सांगितलं होते मला. आता जून महिन्याला सांगितलं होतं. किती वेळ तर अर्जंटमध्ये येते का कोणी? तेच माझं काम. यांचं म्हणणं आहे की इथं शाळेचे विद्यार्थी आहे आणि खेळतात, बाहेर फिरतात, अभ्यास करतात, परंतु त्यांचे हात घाणेरडे असतात आणि ते घाणेरड्या हातानेच जेवण करायचे काय, असा प्रश्न त्यांचा आहे. आणि लवकरात लवकर आमचे जे सोलार सिस्टम बंद आहे, पाण्याची जी व्यवस्था बंद आहे, ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी या पालकांनी करत आहेत. श्याम बेजणवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.